ये घ्या डोसा. आणि खबरदारा मना शालू म्हणून हाक मारली उतर. माझं नाव रशिका आहे. रशिका काय समजली? अगं जल्ला प्रेमान तुला हाक मारता शालू काय बसा. लग्न आधीचं लपड सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही माझं नाव बदलून शालू ठेवलं. त्या वासाड्या शालू बरोबर तुमचं लगीन झालं असतं तर तिच्या आई बरोबर पण असेच वागला असतो काय? म्हणजे तू अजून तर मनातच धरून ठेवलेला आहेस. अगं चुकून झाला माझ्या हातात ना. चुकून? हा तुम्हाला काय म्हणलं होतं मी? काय? माझ्या आईला तिकडं पुण्याच्या गाडीत नेऊन बसवा म्हणून. हो. हा तुम्ही चुकून तिला नगरच्या गाडीत बसवलं असतं मी एक वेळ मान्य केलं असतं. पण तुम्ही तिला डायरेक्ट हुबलीच्या गाडीत बसवलं. तिकडं ती बेलगावला जाऊन उतरली. तिकडं मराठी माणसं भेटली म्हणून नशीब त्यांनी तिला दुसऱ्या पुण्याच्या गाडीत बसवली. पण माझी आई तिकडं हुबलीला पोहोचली असती मग तिकडचं कानडी काय बोलता आली असती काय तिला? माझी आई हरवली असती म्हणजे कर्नाटकात. ते हरवली असती तर बरं झाला असतं. काय ता? अगं पण तुझ्या आईशीला मी हुबलीच्या गाडीत बसवला. ती पुण्याला गाडी थांबते तरी ती म्हातारी उतरली नाही. मी काय करू? म्हातारीच झालीये ती. नाही लक्षात राहत तिच्या म्हणून तुम्हाला म्हणलं होतं ना पुण्याच्या गाडीत बसवा म्हणजे लास्टच्या स्टॉपला उतरवते बाबा आता कुणीतरी. पण नाही. अगं बाय मला शाळेत जायची घाई झाली होती ना. म्हणून काय मग तुम्ही माझ्या आईला हुबलीला पोहोचवणार? काय माणूस आहे. अक्कल नावाची गोष्टच नाही. मास्तर कोणी केला ना देवालाच माहिती. अक्कल काढू नका माझी. हा मी शिक्षक आहे. मुलांना शिकवतो. माहिती माहिती मोठे अबक. आणि हे जरा ना शांत हो. भांडू नको. आज एक पोरगी इथं शिकवणीसाठी येणार आहे. तिच्या बापान मला फोन केला नाही की बाबा मी माझ्या पोरगीला पाठवतो ती ना शिकव. मी हवं तुला डबल पैसे देतो. ती आल्यावर ना तिच्या समोर ना आपल्या संसाराची लाज काढू नको. नाही 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 मी इथं तुमच्या संसाराची लाज जपते. आणि तुम्ही माझ्या आईला पाचवा हुबलीला. मोरे मास्तर आहेत का वारले? अगं इतकं कुठलं आलंय माझं नशीब. काय बोलीस म्हणजे घरात तुला माणूस कोणी दिसला नाही लगेच वारला? नाही मास्तर तुम्हीच मला काल पेपर देताना बोललात ना तुझा पेपर चेक करणारा माणूस तडपडून मरल. आणि कालच तुम्ही माझे पेपर चेक केले ना. मला वाटलं मेला बिला असाली. आणि माझे बाबा बोललेत मला काय? मास्तरांची जर कंप्लेंट आली तर तुला लातन तुडवीन म्हणून. बरोबर बोललेलं आहे तुला. पण मी पण शानी ना. मी देवाला नवस केलाय. देवाला सांगितलंय मास्तरांना उचल मी तुला पेढे चढवीन म्हणून. बाडफोडी ना कार्टे. आणि देवाला नवस लावून काय उपयोग नाही. जरा अभ्यासात लक्ष दे. चल बस इथं. चला आपण शिकवणीला सुरू करूया. चल पुस्तकं काढ. घ्या घ्या शिकवणी घ्या. असलेली अक्कल आहे ना सगळी पोरांना वाटून टाका. माझ्या आईला गाडीत बसवायला छटाकभर पण शिल्लक ठेवू नका. मॅडम छटाकभरच म्हणाल्या ना. काहीतरी वेगळं ऐकलं मी. बाडफोडी ना भाषाडे काहीतरी वेगळा असत. आणि हे काय ग हे तुला काय सांगितलं त्या पोरी समोर काय गोंधळ घालू नको. जरा थंड घे. घेते ना घेते. तण घेते गरम घेते सगळं घेते. तुम्ही शिकवा. नसलेली अक्कल पाजला तिकडे जावा. सांगताय तण घे गरम घे. हे बाय हे बघ तू मास्तर तुमचा बर्नर लय तापलाय आज. नाही मास्तर मॅडमांनी रागा रागात काय फेकून मारलं. तुम्ही चुकवलं नाही तर मला लागलं तर मला जायला हवं. मला नाही रिस्क घ्यायची. बर्नर काय माझी बायको आहे ती. मास्तर आमच्या घरी पण एक बर्नर आहे. काय सांगते? माझे बाबा आहेत ना माझ्या आईला बर्नर बोलतात. मला सांगतायत शिवा बघ कसा बर्नर तापलोय बर्नर पेटलोय बर्नर विजला. मास्तर बाकी तुमचा बर्नर एकदम हट्ट आहे. रे माझी चॉईसच तशी आहे ना. गज जाऊ ना गज जाऊ ना. पट्टी बघितलीस? नको त्या विषयात नाक खुपसू नका. वासाडी सांगतोय. अभ्यासाकडे नीट लक्ष दे. कन्फ्यूज करून टाकला नो काय.
बर्नर बर्नर मुला सगळा माझा गोंधळ झाला माहिती. बरे चल आपण गणित शिकूया. हा काल आणि वेल गणितला काल आणि वेल शिकूया. वेल शिकवतायत. माझ्या आईला बशीत बसवायला वेल नाही यांच्याकडं. शाळेत प्रार्थनेला जायची लय घाई. शाळेत निघून गेल्या आणि माझ्या आईला पाठवला हुबलीला. अरे मी कुठं पाठवला हुबलीला. तिला जायचं कुठं होतं पुण्याला. तुम्ही कुठं पाठवली हुबलीला. हं? तुला कळतंय काय तुला मगाचपासून सांगतो हिच्या समोर शांत बस. हा चल पुस्तक काढ. आपण काय शिकूया काल आणि वेल. ते थांबा हो तुम्ही बसा मॅडम. ते प्रार्थनेचं काय बोलत होता? प्रार्थनेला लय घाई असते ना शाळेत पोचायची यांना. पण मॅडम सर प्रार्थनेला शाळेत येतच नाहीत. सर डायरेक्ट मधल्या सुट्टीत येतात. हो काल तर ना वाघमारे मॅडम आणि सर मधल्या सुट्टीत आले ना. वाघमारे मॅडमांना डबल सीट बसवली होती सायकलवर आणि सर पुढे घंटी वाजवत होते. काय हो काय बोलतीये पोरगी. नाही. त्या वाघमारणीला सायकलीवर बसवला. माझ्या आईला नाही कधी सायकलीवर बसवला. माझ्या आईला पाठवली हुबलीला. अरे मी कुठं पाठवला हुबलीला. तिला जायचं होतं पुण्याला. तुम्ही कुठं पाठवली हुबलीला. तू गप राहतेस काय जरा बा. बाय ग काय झालं ऐक माझा ऐक. तसं नाही काय झालं मी श्रीखंडाचा चक्का आणायला बाजारात गेलो होतो ना. तिथं माझा सायकलचा चक्का पंक्चर झाला. त्यात पंक्चर झाला तर मी पंक्चर काढीत होतो. तर पंक्चर काढता काढता तिकडनं आल्या वाघमारे बाई. हो मला म्हणलं मोदी सर मला ना फार उशीर झालेला आहे मला जरा सोडाल काय. मग तिला डबल सीट घेतली आणि मी तिला लिफ्ट दिली की नाही. लिफ्ट सर लिफ्ट वरून आठवलं सर. हे वाघमारे मॅडमांनी तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलाय. आणि त्या बोलल्यात की गपचूप दे आणि कोणत्या मॅडम समोर सांगू नको म्हणून. वाघमारे बाईनं गिफ्ट पाठवला ना. वरतून कशाला सांगितलं तिच्या समोर. या काय काय आहे ये बाय माझे वाघमारणीनं हे बनियन गिफ्ट पाठवलं नाही. बघू अरे हा बरी आहे ना. काय बाई आहे हेडफोन ना. म्हणजे काय म्हणजे घड्याळ पाठवायचं चेन पाठवायची असं काहीतरी पाठवायला हवा होता ना. घड्याळ पाहिजे चेन पाहिजे गिफ्ट म्हणून. बनियन गिफ्ट दिलं. कोण हाय कोणती वाघमारी ना. नाही ते बनियन म्हणजे त्याचा गोंधळ फार झाला. तुला सांगतो काय झाला. आम्ही ना सहलीला गेलेलो होतो शाळेतल्या मुलांना घेऊन. हो तर काय तो बोलू नका मध्ये. हा तर काय झालं मग सहलीला गेलेलं आम्ही सगळं शाळेतले मास्तरनी सगळी होती आणि पोरं धबधब्याखाली अशी भिजत होती. तर मी त्यांना हाकलायला गेलो तर मी पण भिजलो ना धबधब्याखाली. आपण कधी जाऊया धबधब्याखाली. असू दे एवढं लागणार का काय आहे नेन कधीतरी. तर काय झालं मी भिजलो माझी बनियन भिजली. मग ती मी माझी बनियन अशी पिल्ली आणि गाडीच्या काशीवर ना सुकायला घातली. तिला वाटलं गाडी पुसायचा कपडा आहे म्हणून तिने अख्खी गाडी पुसून काढला. नंतर तिच्या लक्षात आला तर बनियन मांजा आहे. तेव्हा ती मला म्हणाली मी तुम्हाला नवीन बनियन गिफ्ट म्हणून देईन. काय समजलीस. नशीब मांज फक्त बनियनच वालत घातली होती म्हणून. नाही चड्डी पण होती ना. काय माणूस आहे का लाज काय का. मॅडम मी सांगते चड्डी पण होती वालून अशी सुकत घातली होती. पण हवेने उडून मुख्याध्यापकांच्या अंगावर गेली आणि त्यांनी खिडकीतून फेकून दिली. मुख्याध्यापक सरांनी तुम्हाला चड्डी गिफ्ट नाही केली. काय माणूस आहे काय माणुसकी असते का. आता विचारून आले मी मुख्याध्यापक सरांना. आपण फोडू काय तुझा अभ्यास करायला आलीस ना. हा बस इथं शिकवणीला भूगोलाचं पुस्तक काढ. आता आपण आता शिकूया चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण. हा म्हणजे तुम्ही तुमची बायको आणि तुमची सासू ना. काय बोलली काय 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 बोलली परत बोल. मॅडम आमचे मास्तर आम्हाला असंच शिकवतात. मी करून दाखव तुम्हाला कसे शिकवतात. थांबा. ही आहे पृथ्वी. पृथ्वी म्हणजे माझी बायको म्हणजे तुम्ही यांचा बर्नर. आणि हा आहे चंद्र म्हणजे मी म्हणजे आमचे मास्तर.
आणि मी सतत माझ्या बायको भोवती घिरट्या घालत असतो, पण माझी बायको माझी आई माझी आई माझी आई असं करत आई भोवती घिरट्या घालते. आणि हिची आई म्हणजे सदान कदा तापलेला सूर्य. आणि मी हिच्यात आणि हिच्या आईच्या मध्ये आलो की माझं प्रेम अंधारात जातं आणि याला म्हणतात सूर्यग्रहण. माझी आई माझी आई मध्ये तापलेला सूर्य काय? नाही नाही नाही, ते कसं मुलांना कसं म्हणजे शिकायला सोपं पडतं ना, होय काय? त्याच्यामुळे एखाद्या वेळी मी अशी उदाहरणं देऊन शिकवतो, बाकी काही नाही. मास्तर हा. तुम्ही नेहमीच असं शिकवता आम्हाला. भूगोलाच्या तासाला इतकी मज्जा येते ना, तुमच्या आईची तर इतकी चेष्टा करतात ना, हे आम्हाला सांगतात की ना हिच्या आईला ना मी एकदा असं एका ठिकाणी सोडून येणार आहे ना की ती परत आलीच नाही पाहिजे म्हातारी. म्हणून माझ्या आईला पाठवली हुबलीला. अरे मी कुठं पाठवला हुबलीला? तिला जायचं होतं पुण्याला, तुम्ही कुठं पाठवली हुबलीला. तुला कळते तुला? हा, अभ्यास करायला आली ना, शिकवणीला आली ना, बापाला फोन करू तुझ्या. नाही. चल इतिहासाचं पुस्तक काढ, चल आपण पुढचा इतिहास शिकूया. बस झालं आता. हे काय चमचं कशाला? काय फावल्या वेळेला चमच्याचं दुकान टाकलंस की काय? मास्तर हा, तुमचेच चमचेत. हे माझे हा. नाही बा, माझं कसं चमचं असतील? इतकं चमचं? मा- तुमचं चमचं हिच्याकडे कसं गेलं? नाही बा, माझे कुठे? काय? नाही माझे कुठे? माझं कुठे चमचं आहेत ना? मी सांगते मॅडम, हे रोज आहे ना यांचा डब्बा आम्हाला खायला देतात ना, मग एखाद वेळेस त्यांचे चमचे आमच्याकडे राहतात, मग मी सगळ्या पोरांकडून चमचे गोळा करून आज आणले यांना द्यायला. ये बाय माझे, सकाळी सकाळी उठून मी इतक्या मेहनतीने तुम्हाला डबा करून देते, ते तुम्ही पोरांना वाटता हा? मग सौता काय खाताव, काय हदडताव हा? मी सांगते ना काय खाताव, कुठं हादडताव, हे वाघमारे मॅडमांच्या डब्यात हादडताव. हे, तुम्ही त्या वाघमारीच्या डब्यात खाताव? मी डबा देते ना तरी त्या वाघमारीच्या डब्यात खाताव? ते, तिच्या नादाला काय लागून तू हे सगळं ऐकतेस? अगं ते काय झालं, म्हणजे शाळेतली पोरं आहे ना अशी लांब पल्ल्यावर न येतात ना, हा? हो, तर त्यांची आज त्यांना डबा पण देत नाही नाही, देत? भुकी असतात बिचारी. हो, हो. आणि मी कसा अगदा चांगला शिक्षक आहे ना, माणुसकी पण मला लय आहे का नाही काय समजले. मग ती उपाशी पोटी पोरं शाळेत बसली मला आवडत नाही, म्हणून मी त्यांना माझा डबा देतो का नाही काय समज. नाही मॅडम बरोबर आहे, आमचे सर लय गोड आहेत. आ मग? त्यांना असं पोरं उपाशी शिकतायत असं अजिबात बघवत नाही हा. होय काय? आणि आमच्या वाघमारे मॅडम त्यांना सर उपाशी शिकवतायत हे तर अजिबातच बघवत नाही. अहो त्या सतत अशा वर्गाच्या बाहेर घिरट्या घालत असतात. नाही, काय करत असतील मोरे सर? कुठे गेले असतील मोरे सर? सेम 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 वाघ मारे बाई. आम्ही मला कळलं. नाही चुकलं चुकलं.